नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवून दाखवणार आहे। तर महाराजांची 3 इंचाची मूर्ती आहे आणि 3 इंचासाठी आपण धोतर, शेला, कंता टोपी असे वस्त्र महाराजांसाठी शिवणार आहोत। तर एका ताईंची ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डरसाठी खास मी 3 इंचाचे वस्त्र शिवून तुम्हाला दाखवणार आहे। आत्तापर्यंत मला ज्या बऱ्याच ऑर्डर्स येतात त्या 7 इंच, 11 इंच अशा असतात, त्यामुळे मला त्या प्रत्येक वेळेला त्याच ऑर्डर्स शिवून दाखवता येत नाही, कारण मी बऱ्याच व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। पण 3 इंचाची महाराजांच्या मूर्तीच्या ऑर्डर्स ह्या क्वचितच असतात आणि त्यांच्यासाठी सुंदर अशी वस्त्र मी शिवून तुम्हाला दाखवणार आहे। 3 इंचाचे जेव्हा आपण वस्त्र शिवतो ना, तेव्हा त्याचं डिटेलिंग खूप कमी येतं, कारण घेर कमी असतो, छोटी असते, म्हणजे मूर्ती छोटी असते तर वस्त्रसुद्धा खूप छोटे छोटे बनवावे लागतात। पण छोट्या वस्त्रांनासुद्धा प्रॉपर फिनिशिंग आणि डिटेलिंगसोबत वस्त्र कसे शिवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे वस्त्र शिवून बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तुम्हाला नक्की वस्त्र शिवून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि अशाच प्रकारचे जर का वस्त्र तुम्हालासुद्धा हवे असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि वस्त्रांची ऑर्डर करा। आता आपण सुंदर असे वस्त्र शिवायला सुरुवात करूया। चला तर वस्त्र बनवायला आपण सुरुवात करूया। इथे मी 3-3 इंचाचा माप असलेला 2 तुकडे घेत आहे कंता टोपीसाठी आणि अस्तरचे सुद्धा 2 तुकडे घेतलेले आहेत। तर बघा, कंता टोपीचं माप हे खूप छोटं आहे, आपल्याला फक्त मोठं कापड घेऊन थोडंसं शिवता व्यवस्थित येईल म्हणून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शेल्यासाठी एक पट्टी घेतलेली आहे। व्हाईट कलरची जी पट्टी आहे ती धोतरसाठी आहे। 2 व्हाईट रंगाचे तुकडे घेतलेले आहेत, त्याचासुद्धा माप 3-3 इंच एवढा आहे। 3 इंच लांब, 3 इंच रुंद असं कापड घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण शेला शिवायला घेऊया। आता महाराजांची जी मूर्ती आहे ती 3 इंचाची मूर्ती आहे आणि 3 इंचासाठी आपण जो शेल्याची जी पट्टी घेतलेली आहे ती टोटल 6 इंच लांब आहे आणि 2.5 इंच रुंद आहे। 6 इंच लांब आणि 2.5 इंच रुंद अशी मी पट्टी घेतलेली आहे। दोन्ही बाजूने त्याला एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही साईडने बघा एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर उलट्या दिशेने एक शिलाई मारून घ्यायची। बघा, सरळ जो कापड आहे तो आतल्या दिशेला ठेवायचा आणि एक पाव इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही शिलाई मारून झाल्याच्या नंतर ती जी पट्टी आहे ती आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे। तुम्ही पेनाने करू शकता, हाताने करू शकता किंवा अजून काही तुमच्याकडे स्क्रूड्रायव्हर वगैरे असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही ही पट्टी पूर्णपणे सरळ करून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण जर का शेला शिवला ना तर त्या शेल्याची फिनिशिंग खूप सुंदर येते। जर आपण पातळ असं फोल्ड मारून शेला शिवला ना तर त्याची फिनिशिंग एवढी चांगली येत नाही, कारण बाहेरच्या बाजूने शिलाई दिसत असते, कुठेही धागेदोरे वगैरे निघण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे मी शेला हा नेहमी अशा पद्धतीने सरळ करूनच शिवत असते। तर बघा, व्यवस्थित अशी ही पट्टी तयार झाली। दोन्ही बाजूने आपल्याला सेमच दिसणार आहे, दोन्ही साईडने तुम्ही हा वापरू शकता। आता आपण एक गोल्डन रंगाची लेस लावून घेऊया। तर बघा, एका साईडने मी व्यवस्थित अशी लेस लावून घेते। टोटल आपला जो शेल्याचा जो माप आहे तो आता झालेला आहे एक 5.5 इंच लांब आहे आणि एक 1.25 इंच रुंद असणार आहे। अशा पद्धतीने हा शेला आपला 3 इंचाच्या महाराजांच्या मूर्तीसाठी आपण शिवून घेतलेला आहे। आता सुंदर असा सुंदर फिनिशिंगसोबत हा जो शेला आहे तो आपला तयार झालेला आहे। बघू शकता मी शिलाई कशी मारत आहे, दोन्ही साईडने व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे। आता कुठेही धागेदुरे निघण्याचे चान्सेस नाही आहेत। लेसवरती सुद्धा 2 वेळा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची लेस जी आहे ती निघत नाही, एकदम सिक्युअर राहते। तर बघू शकता व्यवस्थित अशी मी लेसवरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि सुंदर असा हा जो शेला आहे तो तयार झालेला आहे। 3 इंचाच्या मूर्तीसाठी सुंदर शेला तयार झालेला आहे। आता बघू शकता तुम्ही
आता आपल्याला कंता टोपी महाराजांसाठी शिवायची आहे. आता ही जी कंता टोपी आहे तर मी कुठेही कॅनव्हासचा वापर नाही करणार आहे, डायरेक्ट कापडावरती कंता टोपी शिवणार आहे. तर बघा, सरळ कापड ठेवलं आणि त्याच्यानंतर वरती अस्तर ठेवलं आणि खालच्या बेसला एक सरळ शिलाई मारून घेतलेली आहे. एकदम झटपट होणारी आणि एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगसोबत होणारी ही कंता टोपी आहे. कारण 3 इंचाची महाराजांची मूर्ती आहे. डोक्याचा घेर खूप कमी आहे, 2.25 इंच एवढा डोक्याचा घेर आहे. आणि त्यात जर आपण कॅनव्हास वापरला तर ती टोपी जी आहे ती जाड होऊन जाते आणि महाराजांना बसत नाही, व्यवस्थित त्याचा आकारसुद्धा येत नाही. त्यामुळे मी बिना कॅनव्हासची कंता टोपी शिवते. आता बघा, जे 2 बेस आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आता त्याला आपल्याला लेस लावून घ्यायचे. तर 2 लेसचे तुकडे मी खालच्या जिथे आपण बेसला दाब शिलाई दिली आहे ना तिथेच मी लेस लावून घेणार आहे. बघू शकता, दोन्ही पॅचला, पुढच्या आणि मागच्या दोन्ही पॅचला आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, मी दोन्ही पॅचला ही लेस लावून घेत आहे. आता महाराजांची जी पितळेची मूर्ती आहे, पितळेच्या मूर्तीचा जो डोक्याचा घेर आहे तो 2.25 एवढा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुमच्याकडे फायबरची वगैरे मूर्ती असेल तर याच्यापेक्षा अजून कमी येतो, 2.5 इंच वगैरे पण येतो घेर कधी कधी. तर व्यवस्थित घेर मोजून घ्यायचा. आता एका पॅचवरती मी मध्यभागी एक टिक मार्क करून घेतलेला आहे, म्हणजे पॅचचा मध्य घेतलेला आहे. आता 2.25 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर 2.25 इंचाचा चौथा भाग म्हणजे 1.25 इंच येतो. आता 1.25 इंच, अंदाजे 1.25 इंचावरती मी मध्यामध्ये जी टिक मार्क केलेली आहे तिथून पुढे आणि त्याच्या मागे 1.25 इंचावरती टिक मार्क करून घेते. आणि टोपीची जी उंची आहे ती आपल्याला 1.5 इंच एवढी घ्यायची आहे. तर बघू शकता, मी टोपीची जी उंची घेतलेली आहे ती 1.5 इंच घेतलेली आहे. आणि दोन्ही साईडचा जो घेर आहे तो टोटल 1.25 इंच असा घेतलेला आहे. आता हा जो पॅच आहे आपल्याला, जो जिथे आपण पेनाने डायग्राम काढून घेतला आहे त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी लॉक शिलाई द्यायची आहे. तर बघा, जे पॅच आहेत ते आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत, म्हणजे सरळ बाजू समोरासमोर ठेवून आपल्याला एक फायनल लॉक शिलाई मारून घ्यायची आहे. 2 शिलाई मारायच्या नाही, कारण 2 शिलाई मारल्याच्या नंतर टोपीचा जो भाग आहे तो जेव्हा आपण आतल्या साईडून बाहेरच्या साईडला काढतो आणि सरळ करतो टोपी, तेव्हा ती व्यवस्थित बाहेर येत नाही, फिनिशिंग त्याची प्रॉपर येत नाही. त्यामुळे आपल्याला टोपीला एकच शिलाई मारायची आहे. आणि तुम्हाला जर शिलाई मारायचीच असेल तर तुम्ही जी शिलाई मारली आहे त्याच शिलाईवरती परत एकदा शिलाई मारू शकता, पण बाजूला शिलाई मारू नका, कारण बाजूला शिलाई मारल्याच्या नंतरला टोपीची फिनिशिंग बरोबर येत नाही. त्यापेक्षा तुम्ही लॉक शिलाई मारा आणि त्याच्यानंतर साईडने एक 1/2 इंचापेक्षा कमी मार्जिन सोडून एक साईडने छोटे छोटे कट्स द्या. कट्स दिल्यामुळे काय होतं, तर टोपीला अजून चांगली फिनिशिंग येते. कितीही तुम्ही टोपी वापरलात तरी पण त्याचे धागे दोरे वगैरे निघत नाहीत. तर बघू शकता, व्यवस्थित असे मी कट्स मारून घेतलेले आहेत. कट्स मारल्याच्या नंतर टोपीला फिनिशिंग खूप सुंदर येते. आता टोपी आपण सरळ करून घेऊया. तर टोपी सरळ करताना तुम्ही कोणता स्क्रूड्रायव्हर किंवा पेनाच्या साहाय्याने सुद्धा ही टोपी जी आहे ती सरळ करून घेऊ शकता. त्याचा वरचा जो टोक आहे तो आपल्याला प्रेस करत करत बाहेरच्या दिशेने काढायचा आहे. आणि आता इथे काय होणार आहे, तर आपण कॅनव्हास वापरलाच नाही आहे, त्यामुळे कॅनव्हास न वापरल्यामुळे सुंदर अशा फिनिशिंगसोबत ही टोपी तयार होते. बघू शकता तुम्ही किती सुंदर टोपी तयार झालेली आहे आणि किती छान दिसत आहे. तर एकदम छान अशी टोपी आणि शेला आपला तयार झालेला आहे. आता आपण महाराजांसाठी धोतर शिवायला घेऊया. तर धोतरचा कापड मी तुम्हाला सांगितला 3 बाय 3 इंचाचे मी तुकडे घेतलेले आहेत आणि एक 15 इंच लांब अशी मी व्हाईट रंगाची पट्टी घेतलेली आहे. तर बघू शकता, 2 कॅनव्हासचे पेपर 2 अस्तरचे तुकडे ठेवले आणि त्याच्यावरती हे जे तुकडे आहेत ते ठेवून घेतले. तर 2 टोका आपल्याला समोरासमोर सरळ आणायचे, अशा पद्धतीने हा कापड जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता, जो टोक समोर आणायचा आहे त्या टोकापासून बाजूच्या ज्या 2 बाजू आहेत त्यांना आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा कापड जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. बघा, मी जसं तुम्हाला दाखवते सेम तशा पद्धतीने आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. आता वरती जे आहे ते वरतीसुद्धा आपल्याला नंतर शिलाई मारायची आहे. त्यापूर्वी आपण आधी दुसऱ्या बाजूचा जो पॅच आहे तो सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, जो टोक आपल्याला त्या टोकाच्या बाजूला आणायचं आहे त्या टोकापासून पुढे बाजूच्या 2 बाजूंना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी 1/2 इंचावरती ही शिलाई मारून घ्यायची
आणि आता ही शिलाई मारून झाल्याच्या नंतरला त्याच्यावरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा ज्या 2 बाजू ओपन आहेत त्यांनासुद्धा वरून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतली. आता ह्या चारी बाजूंना आपल्याला शिलाई टोटल मारून घ्यायची आहे. तसंच सेम टू सेम दुसरा पॅचसुद्धा आपल्याला तसाच करायचा आहे. व्यवस्थित अशी दाब शिलाई द्यायची आणि वरच्या बाजूंनासुद्धा शिलाई मारून घ्यायची. जास्तीत जास्त आपल्याला फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं आहे जेणेकरून कस्टमरांना पण खूप चांगलं वाटलं पाहिजे. आता ही जी ऑर्डर आहे ती एका ताईंची आहे. पुण्यावरून एका ताईंनी मला ऑर्डर दिलेली आहे. तर बघा बऱ्याच ज्या माझ्या ऑर्डर्स असतात त्या सगळ्या 5 इंचाच्या पुढच्या ऑर्डर्स असतात. म्हणजे जास्त करून 7 इंच, 9 इंच, 11 इंच अशा ऑर्डर्स असतात. त्यामुळे मला त्याच व्हिडिओ दाखवता येत नाही. पण 3 इंचाच्या महाराजांच्या मूर्तीची ऑर्डर ही बघा इतके छान आणि सुंदर प्रकारे मी तयार केलेली आहे. बऱ्याच वेळेला काय होतं मूर्ती एकदमच छोटी असते, 2.5 इंचाची असते. त्यामुळे एवढ्या फिनिशिंगसोबत आपल्याला हे वस्त्र शिवता येत नाही. पण 3 इंचाची मूर्ती आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे महाराजांची मूर्ती आहे. तर त्यामुळे खूप सुंदर फिनिशिंगसोबत वस्त्र महाराजांसाठी तयार झालेले आहेत. आता बघा जे 2 टोकांवरती आपण शिलाई मारून घेतली त्या 2 टोकांना लेससुद्धा मी लावून घेतलेली आहे. आता लेस लावल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स घेऊन जो कापड आहे वरच्या बाजूचा तो आपल्याला एकत्र घ्यायचा आहे. म्हणजे महाराजांचा एक ढोपर जो आहे तो त्याच्यासाठी एक पॅच असणार आहे आणि महाराज बसलेले असतानाचा महाराजांचा जो दुसरा ढोपर आहे त्याच्यासाठीचा हा एक पॅच असणार आहे. म्हणजे अगदी धोतरचाच लूक बघा दुसऱ्या पॅचलासुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत. वरचा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि आता आपल्याला जी आपण 15 इंच लांब जी व्हाईट पट्टी घेतलेली आहे ती पट्टीच्या मध्यभागी आपल्याला हे जे 2 पॅच आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत वरच्या साईडला सरळ दिशेने आणि त्याच्यानंतरला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता एक शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला याची जी पट्टी आहे याचं आपल्याला नाडी तयार करून घ्यायची आहे. बघू शकता मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही नाडी तयार करून घ्यायची आहे. व्यवस्थित फिनिशिंगसोबत आपल्याला सगळे वस्त्र तयार करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं आहे. तर बघू शकता खूप सुंदर प्रकारे हे जे धोतर आहे ते आपले तयार झालेले आहे. मागच्या साईडने पुढच्या साईडने कुठेही तुम्हाला धागा बाहेर निघलेला दिसणार नाही. इतक्या फिनिशिंगसोबत हे वस्त्र तयार होतात आणि एकदम सोप्या टाईपमध्ये आपल्याला हे वस्त्र तयार करायचे असतात. आणि डिटेलिंग तर इतकी भारी आहे ना, म्हणजे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे वस्त्र दिसणार नाहीत ना तेवढं फायनल रिअलमध्ये लूक असतो वस्त्रांचा. खरंच खूप सुंदर पद्धतीने आणि जो कापड पण आहे ना तो व्हाईट रंगाचा कापड आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर प्रकारे सेल्फ प्रिंट केलेले आहेत कुयऱ्यांची. त्यामुळे तो अजूनच खूप सुंदर दिसतो. तर हा धोतर महाराजांसाठी तयार झालेला आहे. त्याच्यावरती मॅचिंग लाल रंगाचा कॉन्ट्रास्टमध्ये शेला आणि लाल रंगाची टोपी. आता या ताईंच्या बऱ्याच ऑर्डर्स होत्या, म्हणजे अजून काही कांता टोपी होत्या, अजून मल्हारी टोपी होत्या. 3 इंचासाठी सुद्धा मल्हारी टोपी मी शिवलेली आहे आणि इतका सुंदर प्रकारे वस्त्र तयार झालेत ना, तर बघू शकता खूप सुंदर प्रकारे वस्त्र तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा वस्त्र जर का शिवून हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला छान वस्त्र मी शिवून देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला हव्या त्या मापामध्ये हव्या त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला मी वस्त्र शिवून देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.